नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की 12वी नंतर काय। कसं आहे माहिती आहे का, ह्या विषयावर मी आधीही बोललोय, करियर कसं निवडायचं। पण कसं आहे माहिती आहे का, हा जो टॉपिक आहे ना, हा खूप मोठा टॉपिक आहे, खूप मोठा टॉपिक आहे। इनफॅक्ट आपल्या आयुष्यातला खूप मोठा डिसिजन आहे असं म्हटलं तरी पण हरकत नाही, कारण ह्या डिसिजनवरूनच आपलं संपूर्ण आयुष्य बनत असतं। आता आपण नेमकं कुठल्या फील्डमध्ये जातोय, आता आपण नेमकं काय करतोय, त्यावर आपलं पुढचं फ्युचर डिपेंड असतं। त्यामुळे 12वी नंतर काय करायचं हा जो प्रश्न असतो ना, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। इनफॅक्ट माझा भाऊ सुद्धा आता 12वी पास झालाय आणि त्याच्यापुढे एवढे ऑप्शन्स आहेत ना, तो पूर्ण गोंधळून गेलाय की आता नेमकं करू काय। BSc आहे, BSc नर्सिंग आहे, B फार्मसी आहे, D फार्मसी आहे, BSc ॲग्री आहे, इंजिनिअरिंग आहे, बायोटेक आहे, भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या, पण कुठलं चूज करायचं हे कळत नाही आहे। आणि त्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे CETचा जो रिझल्ट आहे ना, तो आणखी पोस्टपोन झाला आहे। त्यामुळे कुठलाच डिसिजन घेता येत नाही। जर CETचा रिझल्ट लागला ना, तर माणूस पुढची प्रोसेस करू शकतो, पण जर CETचा रिझल्ट पण नाही लागला, मग हातातले पण ॲडमिशन जाण्याची शक्यता असते माणसाच्या। त्यामुळे माणसाला ती एक भीती निर्माण राहते की यार मला काही वर्ष माझं गॅप पडतो की काय। आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रत्येकाला येत असतो आयुष्यामध्ये। सगळ्याच गोष्टी करू वाटत असतात, पण कुठली गोष्ट करायची हे चूज होत नसतं। नाहीतर बरीचशी मुलं अशी देखील असतात की त्यांचं पहिलेपासूनच क्लिअर असते की मला हे करायचं आहे आणि ते तिकडे जात असतात। पण बरीचशी मुलं असतात जी माझ्यासारखी असतात, ज्यांना क्लिअर नसतं की मला आयुष्यामध्ये एक्झॅक्टली पुढे चालून करायचं आहे काय। मग ते सगळ्यात चांगली गोष्ट असते की कारण आपण फाइंड आउट करू शकतो आपलं मूळ स्वभाव कसा आहे, आपलं मूळ नेचर कसं आहे, त्यानुसार मग आपण डिसिजन घेत असतो। आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, कुठली गोष्ट आपण जास्त वेळ करू शकतो, कुठली गोष्ट करताना आपण थकत नाहीत, ह्या गोष्टीचं ॲनालिसिस करून आपण त्या गोष्टीवरून पुढचा निर्णय घ्यायचा असतो। कुठला व्यक्ती खूप मोठा आहे, हे केल्यानंतर भरपूर मान सन्मान मिळतो, हे केल्यानंतर या ठिकाणी गेल्यानंतर भरपूर पगार आहे, ह्या क्षेत्रामध्ये भरपूर पैसा आहे, हे जर विचार करून आपण जर त्या क्षेत्रामध्ये एंटर करत असू ना, तर तो निव्वळ मूर्खपणा आहे। कारण आपल्याला नोकरी तर मिळते, पण आयुष्यामध्ये कधी आनंद नसतो मिळत, कधीच नाही। पण जर आपण आपल्याला जे आवडतंय त्या क्षेत्रामध्ये गेलो ना, तर आपला हात कोणीच नाही धरू शकत, कोणीच नाही। मग त्या क्षेत्रामध्ये आपण भरपूर पुढे जाण्याची संभावना जास्त असते, भरपूर। लता मंगेशकरांनी त्यांचा आवाज होता, त्यांची सूर होते, म्हणून त्यांनी गायन क्षेत्र निवडलं। सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे चांगले बॅट्समन होते म्हणून त्यांनी क्रिकेट निवडलं। जसं आपल्याला आपलं हिडन पोटेन्शियल ओळखता आलं पाहिजे। प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल असतं, पण मोस्टली प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, आपल्याला ते कळत नसतं की आपल्यामध्ये एक्झॅक्टली आहे काय, आणि ते सांगणारं देखील कोण नसतं आजूबाजूला। सगळे एकदम आपल्याला निगेटिव्ह करत असतात, आपल्याला असं एकदम तुच्छ लेखत असतात। त्यामुळे आपला जो आत्मविश्वास असतो ना, तो ढासळलेला असतो। कसं असतं माहिती आहे का, ज्या व्यक्तीला काहीच कळत नाही ना, अशा व्यक्तींच्या आपण आयुष्यामध्ये राय घेत असतो, त्यामुळे आपण आयुष्यामध्ये फसत जातो। पण कसं असतं माहिती आहे का, आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करत असताना, सपोज आपण डिग्रीची तयारी करतोय, त्याबरोबरच आपण ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, नवीन नवीन जे स्किल्स आहेत ना, ते आपण डेव्हलप करणं, त्या गोष्टी आत्मसात करणं खूप महत्त्वाचं असतं। सपोज 4 व्हीलर शिकणं, कोडिंग शिकणं, डिजिटल मार्केटिंग शिकणं, हे जे नवीन नवीन जे कोर्सेस आहेत ना, ते कोर्सेस आपण आवर्जून करायचे असतात। ते करत असताना आपल्याला एक्झॅक्टली कळत असतं की आपला एक्झॅक्टली स्वभाव कसा आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त आवड आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊ शकतो। पण ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपला शिकायचा पिरियड असतो ना, त्यावेळेस आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन चाचपून आलं पाहिजे स्वतःला। त्यावेळेस मग आपल्याला कळत असतं की कुठल्या ठिकाणी मी जास्त रमू शकतो, आणि एकदा जर का आपल्याला ते आयडेंटिफाय झालं ना, मग त्या रिलेटेड आपण त्या क्षेत्रामध्ये जायचं असतं। प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर आहे, फक्त आपल्यामध्ये ती क्वालिटी असली पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये। 3 इडियट्समधला जो डायलॉग आहे ना, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी तुम्हारे झक मार के पीछे आएगी। म्हणजे स्वतःला काबिल बनवा। 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे काय मोठं साहित्य लिहितात, कधीही शाळेत न गेलेले संत तुकोबाराय, संत कबीरदास किती मोठं संत साहित्य लिहून जातात, त्यांच्या नावावर आज लाखो PhD होत आहेत भारतामध्ये। म्हणजे हे जे पोटेन्शियल असताना हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की माझा स्वभाव कसा आहे, माझं मन काय म्हणतंय, मला कशामध्ये रुची आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। सपोज एखादा व्यक्ती महान विचारवंत असू शकतो, एखाद्याला जर खोल गोष्टी जाणून घ्यायची सवय असली, एखाद्याला जर आध्यात्मिक गोष्टीमध्ये, तत्वज्ञानामध्ये रुची असेल, आणि तो जर एकदम तांत्रिक गोष्टीमध्ये जर घुसला ना, मग तो जास्त सफल नाही होऊ शकत। त्यामुळे आपल्याला आपलं जे मूळ व्यक्तित्व आहे ना, ते ओळखता आलं पाहिजे। ज्या दिवशी आपल्याला ते कळेल ना, त्या दिवशी मग आपल्याला कोणीच नाही अडवू शकत। कसं असतं माहिती आहे का, जेवढं मोठं बनायचं आहे ना, तेवढी मोठी मेहनत पण आपल्याला करता आली पाहिजे, तेवढे आपल्याला त्या गोष्टीमध्ये रुची पण असली पाहिजे। जर आपल्याला ज्यांना कष्ट होत नसेल, जर आपल्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन नसेल, आपल्या आयुष्यामध्ये जर पेशन्स नसेल ना, तर आपण आपल्या स्वभावानुसार आपलं ध्येय निवडायचं असतं। नाहीतर महान बनायचं म्हणून जर सगळ्यांनी जर IASचा पेपर द्यायचा म्हटलं ना, पॉसिबल नसतं।
त्यामुळे मी पहिल्यापासून म्हणतोय की आपण पहिल्यांदा स्वतःला ओळखा की स्वतःचा स्वभाव कसा आहे, आपलं नेचर कसं आहे, आपण किती अभ्यास करू शकतो, कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त भारी बनवू शकतो, त्यानुसार मग करिअर निवडा. एखाद्याला जर अभ्यास करायची सवय असेल ना, मग त्यानं जर अभ्यासा रिलेटेड जर एखादं करिअर निवडलं ना, तर त्याच्यासाठी ते बेस्ट असू शकतं. पण एखादा व्यक्ती आहे ज्याला मुळात अभ्यासच आवडत नाही, ज्याचं 2 मिनिट पण अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यानं जर एखादा अभ्यासाचं ध्येय निवडलं ना, तर मग ते पॉसिबल होऊ शकत नाही. पहिल्यांदा त्याला ते बसण्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि जर त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला ना, तर मग आयुष्यामध्ये पुढचा निर्णय घ्यावा लागेल. पण आपल्याला आपला स्वभाव कळाल्यानंतरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण हे असं जरी असलं ना, मी एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो की प्रत्येकामध्ये हिडन पोटेन्शियल आहे, प्रचंड ताकद आहे. परमेश्वरानं प्रत्येकाला पाठवताना समान ताकद दिलेली असते. फक्त कसं असतं माहिती आहे का, आपल्याला आपल्या ताकदीचा अंदाजा नसतो. आपण 4 चौघांच्या संगतीमध्ये राहून आपलं जे अस्तित्व असतं, आपलं जे पोटेन्शियल असतं ना, ते विसरून गेलेलो असतो. फक्त ते जागं करून देणारा जर एखादा व्यक्ती आपल्याला आयुष्यात भेटला किंवा जर आपल्याला आपल्या गोष्टीचा सुगावा लागला ना, तर जगातली कुठलीच ताकद आपल्याला अडवू शकत नसते. पण ते कळणं हेच खूप मोठं आपल्या आयुष्यातलं भाग्य असतं. बरेचसे लोक ज्यावेळेस चांगल्या संगतीमध्ये जातात ना, त्यांना त्या गोष्टी कळतात, म्हणून त्या आयुष्यामध्ये पुढे जातात. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे आपल्या साईडचं वातावरण. ज्या वातावरणात आपण घडतो, ज्या वातावरणात जातो, तसे आपण बनत असतो. त्यामुळे केअरफुली ह्या घडण्याच्या काळामध्ये चांगल्या वातावरणाचा सहवास घ्या, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा, चांगल्या लोकांना फॉलो करा. जर छपरी लोकांच्या पाठीमागं गेलो, छपरी लोकांच्या पाठीमागं हिंडलो, छपरी लोकांना फॉलो केलो, तर आपल्या आयुष्यामध्ये आपलं कुठलंही फ्युचर होऊ शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे हा जो निर्णय घेताना जास्त कधी गडबड करू नका, स्वतःला समजून घ्या. 10वी-12वीमध्ये आपल्याला कळत नसतं की एक्झॅक्टली आपला स्वभाव कसा आहे. कधी कधी लोकांना ग्रॅज्युएशन नंतर कळायला लागतं की माझा एक्झॅक्टली स्वभाव कसा आहे. माझ्या आयुष्यामध्ये पर्सनली सांगायचं झालं ना, मला शिकवायला प्रचंड आवडतं. इनफॅक्ट माझ्या आयुष्यामध्ये बरेच वर्ष अभ्यास देखील केला, पण नंतर मला ही गोष्ट कळायला लागली की माझी रुची कशात आहे, माझा एक्झॅक्टली स्वभाव कसा आहे. त्यानंतर परत मी ह्या सगळ्या गोष्टी चेंज करत गेलो. आणि कसं असतं माहिती आहे का, आयुष्यामध्ये आपण जसं जसं उत्क्रांत होत जातो ना, तसं तसं आपलं ध्येय बदलत जात असतं. कधीही आपलं जे लहानपणीचं ध्येय असतं ना, ते नंतर मोठं झाल्यानंतर राहत नसतं. जशी जशी आपली विचारांची कक्षा बदलत जाते, जशी जशी आपण मोठे होत जातो ना, तसं तसं आपलं ध्येय बदलत जात असतं. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये राहणं, शिकत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे शिक्षण घ्या, पहिल्यांदा स्वतःला डेव्हलप करा. स्वतःला डेव्हलप करत असतानाच आपल्याला बाकीच्या गोष्टी आपोआप कळत असतात की माझा एक्झॅक्टली स्वभाव कसा आहे, मी कुठल्या पट्टीत बसतो. त्यानुसार मग एखादं क्षेत्र निवडा आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत राहा. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं कॉम्पिटिशन 100% आहे. म्हणून त्या क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याकडे काय क्वालिटी आहे, आपण ॲक्च्युअलमध्ये काय ओरिजिनल करू शकतो, त्या गोष्टीचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुणालाही कॉपी करू नका, कुणाच्याही मागे जाऊ नका. स्वतःला विचारा, ज्या दिवशी आतून आपल्याला उत्तर येईल ना, ती गोष्ट करा. ती तुमच्यासाठी आयुष्यामध्ये भरपूर बेस्ट असेल. आणि आयुष्यामध्ये तीच लोक जास्त सक्सेसफुल झालेत ज्यांनी स्वतःच्या मनाचं ऐकलं आहे. स्वामी विवेकानंद असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या लोकांनी जास्त कधी कोणाला विचारत नाही बसले. त्यांच्या आयुष्याचं ध्येय त्यांनी स्वतः ठरवलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये पैशासाठी कधी कुठलं काम करू नका. ह्या क्षेत्रामध्ये जास्त पैसा आहे म्हणून मी तिकडे जातोय, ही चुकीची गोष्ट आहे. आपल्याला आनंद कुठं मिळतोय हे बघा. कसं असतं माहिती आहे का, जर आपण पैशासाठी जर तिकडे गेलो ना, आपल्याला पैसा मिळू शकतो, पण आयुष्याचा जो आनंद आहे ना, तो नाही मिळत. त्यामुळे आपलं मूळ व्यक्तित्व ओळखा, त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. आणि कुठलंही ध्येय निवडत असताना आपण जे काम करतोय त्याचा सोसायटीला काय फायदा होईल हे मात्र नक्की लक्षात ठेवा. कारण जे आपण करत असतो ना समाजासाठी, ते समाजाला जरी दिसत नसतं ना, त्याला मात्र नक्की दिसत असतं आणि तो त्या गोष्टीची आपल्याला पावती नक्की देत असतो. त्यामुळे आपण जे काम करतोय ते समाज उपयोगी कसं असेल त्या गोष्टीचा देखील नक्की विचार करा. जर आपलं काम समाजाला आवडलं ना, तर समाजाला पण आपण आवडत असतो. मग समाज आपल्याला आणखी मोठा करत असतो आयुष्यामध्ये. नुसतंच आपण आपला वैयक्तिक स्वार्थ बघितला तर मग आपण आयुष्यामध्ये जास्त पुढे नाही जाऊ शकत, कधीच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून त्या देशासाठी, त्या गोष्टीसाठी आपण आयुष्यभर झटलं पाहिजे. आपण पण काहीतरी या मातीचं, आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं काही ना काहीतरी देणं लागतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना धरून आपण आपलं ध्येय निवडायचं असतं. ध्येय कधीही मोठं निवडा. कुठं काहीतरी एखादी छोटी नोकरीसाठी मागं पळू नका. आयुष्यामध्ये स्वतःला बिल्डअप करा आणि मग नंतर आयुष्यामध्ये डिसिजन घ्या. पण पहिल्यांदा स्वतःवरती काम करा. ज्या दिवशी आपण आतून स्ट्रॉंग होतो ना, त्यावेळेस मग सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये येत असतात. पण त्यासाठी स्वतःवरती काम करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्या व्हिडिओमधून तेच काम करण्याचा मी प्रामुख्याने प्रयत्न करतोय. जर तुम्हाला गोष्टी आवडत असतील तर तुम्ही आवर्जून बघा, इतरांना देखील रिकमेंड करा, एवढं सांगू इच्छितो. त्यामुळे करिअर निवडत असताना
बाकीच्या गोष्टीचा विचार करा. जी महान लोक झालेत आयुष्यामध्ये त्यांचा आदर्श घ्या, त्या लोकांना फॉलो करा, त्यांच्या मागे जा, त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करा. निदान काही जरी झाला नाहीत ना तर आयुष्यामध्ये चांगला माणूस मात्र नक्की व्हाल, एवढी मात्र मी 100% गॅरंटी देतो. पण त्यासाठी चांगल्या माणसाच्या पाठीमागं जाणं हे खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.